हॅलो मॅम, हॅलो सर. आज NDTV मराठीचा पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. तुम्ही इथे आलायत. काय फिलिंग्स आहे? भारी वाटतंय. कुठलंही अवॉर्ड फंक्शन हे ॲक्टरसाठी कायमच एक ऊर्जा देणारं असतं, एक शक्ती देणारं असतं त्या आणि NDTV सारखा मोठा ब्रँड आणि त्यांनी मराठीमध्ये अवॉर्ड सुरू करणं हा मराठी फॅटर्निटीचा सन्मान आहे असं मला वाटतं. ओके. मॅम तुम्हाला काय वाटतं? मस्त प्रसादचं नॉमिनेशन आहे, सो मी हॅपी आहे. सर तुम्ही धर्मवीर केलाय पहिला आणि दुसरा. त्याच्यात तुम्ही आनंद दिघे यांचं बायोपिक केलंय. यापुढे एखादं कोणतं बायोपिक करायचं असेल तर तुम्ही ते स्वीकाराल का? आणि ते तुम्हाला कोणाचं बायोपिक करायला आवडेल? नाही, मी आता याच्यानंतर मी पठ्ठेबापूरावांचं बायोपिक करतोच आहे आणि अजूनही बायोपिक्स आले तर मला करायला नक्की आवडेल. जेवढ्या व्यक्तिरेखा ॲक्टरला साकारायला मिळतात तेवढा ॲक्टर जास्त घडत जातो. सर अपकमिंग प्रोजेक्ट्स? अपकमिंग प्रोजेक्ट्स 18 एप्रिल सुशीला सुजित आम्ही प्रोड्यूस केलेली आणि मी डिरेक्ट केलेली फिल्म ओके. आणि 1 मे गुलकंद. मॅम तुम्ही केलेली प्रोड्यूस फिल्म त्याच्याबद्दल काय वाटतं? एक्सायटेड आहोत आम्ही. आता सुरू झाली आमची पण प्रमोशनची वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही पण आता भेटूच कुठे ना कुठे तुम्हाला. नक्की सगळ्यांनी बघावी अशी इच्छा आहे. सर तुमचं जॅकेटबद्दल एकदम कूल आहे. काहीतरी अटायर वेगळं करून तुम्ही आज आलेला आहात. काय सांगाल प्रेक्षकांना? काय हे करा? हे माझा फॅन क्लब आहे. त्या फॅन क्लबने मला गिफ्ट माझ्या बर्थडेला दिलेलं जॅकेट आहे. ओके. हां, आणि त्यामुळे मला असं वाटलं की ते जिथे माझं नॉमिनेशन आहे, ज्याच्यासाठी माझे फॅन्स आहेत, त्याच्यासाठी मी ते घालून जायला हवं. पण आम्हाला बघायला आवडेल नेमकं ते जॅकेटचं कसं आहे. त्याच्या फिल्मची नावं लिहिली आहेत सगळी, सिरियल्स आणि फिल्म्सची. खूपच युनिक आणि असं एक आहे. एक छोटासा रॅपिड फायर सर करूया. आवडता पदार्थ व्हेज नॉनव्हेज कोणताही तुम्हाला जे आवडेल? चिकन. ओके. आवडता अभिनेता अभिनेत्री? मराठीमध्ये अशोक सराफ, विक्रम गोखले, निळू फुले. आवडता चित्रपट? सिंहासन, सामना, हिंदीमध्ये अग्निपथ. आवडता छंद? वाचणं. थँक्यू सो मच सर.